बऱ्याच दिवसांनी चाललो होतो बघा मिरजेला माझ्या बहिणीकडे. जायचं कारण काय होतं ते तुम्हाला सांगेनच मी पुढे. जोडीदाराला मग घेऊन आलो फाटीपर्यंत सोडायला. फाटीवर आल्यावर लगेच एसटी बसली, मग बसलो एसटी मध्ये जाऊन आणि लगेच काढलं एसटी तिकीट पण. उन्हाळा आहे म्हणून सोबतीला टोपी पण घेतली बघा. आणि मला एसटी भेटली होती बघा जत मंगळवेढा जत. आणि बनाळा फाटीपासून अंतर पण नाही लय जास्त. लगेचच पोहोचलो जत एसटी स्टँडवर. आम्ही एसटीतनं खाली उतरायच्या आधी चढणाऱ्यांची बघा कशी गर्दी झाली. त्या एसटीतनं उतरतो ना तोपर्यंत लगेच सांगलीची एसटी लागली, म्हणून मी जाऊन बसलो बघा सांगलीच्या एसटी. आणि मग थोड्या वेळ वाट बघत बसलो एसटी कधी हलते याची. आले एकदाच एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टर चालू झाली बघा आपली एसटी जत टू सांगली. आणि तो उद्या बसवेश्वर महाराजांची जयंती होती त्यामुळे इथं बॅनर पण लागली होती. आणि मी पकडली होती बघा एसटी मध्ये खिडकीकडची सीट. पुढे आल्यावर हे आलं बघा आपलं जत मधलं प्रशासकीय भवन आणि त्याला लागूनच असलेली आपली जतची पंचायत समिती बघा. आणि एसटीत सगळे दृश्य बघत बघत काढलं बघा मिरजेचं तिकीट रेट आहे 132 रुपये. आणि एसटीत खायला मी पॉपकॉर्न घेतली होती कारण मला एसटीचा प्रवास सहन होत नाही, उलट्या व्हायला चालू होते. हे अशा प्रकारे जरा खात बसलं म्हणजे जरा बरं वाटतंय, उलट्या वगैरे काय होत नाही. सुरुवातीलाच चालू झाला बघा मळमळाला म्हणून चालू केलं मग खायला. आणि आपली एसटी पण सुपर फास्टच होती बघा. लगेचच थोड्या वेळात आलं बघा हे डपळापूर पण. आणि डपळापूर पास करतोय तोपर्यंत लगेच आलो कोकळा सुद्धा. ड्रायव्हर परत जरा आपलं जोरातच होतं वाटतं, लय एसटी फास्ट पळवत होत कारण आपल्याला बघा कोकळ्यातनं लगेच आणून पोहोचलोय कवठे मंकाळामध्ये. आणि कवठे तिथं रोडचं काम चालू आहे त्यामुळे इथं सिंगलच रोड ठेवलाय बघा. येणारी जाणारी वाहनं सगळी एकाच रोड नाहीत. मग गेलो मग एकदाच ह्या कवठे मंकाळ एसटी स्टँडवर. स्टँडवर एक 10 मिनिटं थांबून आपली सुटली बघा लगेच एसटी जायला पुढे सांगली. आणि पुढे आल्यावर कवट्यातला हे आपल्याला दिसला बघा कवठे मंकाळचा कारखाना, महांकाली साखर कारखाना कवठे मंकाळ. सध्या हा कारखाना बंदच आहे बघा. हा पण खूप जुना कारखाना आहे बघा. आणि तिथून जरा पुढे आल्यावर मी आपल्या मित्राचं दिसलं बघा व्यंकटेश फर्निचरचं दुकान. आणि इथं चालू झाला बघा आपला सोलापूर कोल्हापूर